आता आपण बघत टॉप 9 बातम्या विधानसभेच्या आखाड्यातून। पुणे जिल्ह्यातील 8 जागा देण्याची अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची माहिती। पुणे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने इच्छुकांचे अर्ज भरून घेतले। जिल्ह्यात आतापर्यंत भरले 21 जणांनी अर्ज। 4 तारखेला पुण्यात इच्छुक उमेदवारांची बैठकीत माहिती दिली जाणार। मुळशीत आमदार संग्राम थोपटेंच्या विरोधात बॅनर लागले। भोरवेल्ला मुळशीतील घराणेशाही हटवा बॅनर लावत थोपटेंना कामाचा लेखाजोखा विचारला। पुण्यातील 4 विधानसभा मतदारसंघांच्या जागांचा उद्धव ठाकरेंनी घेतला आढावा। कोथरूड, वडगाव, शेरी, हडपसर, खडकवासला विधानसभा मतदारसंघाची घेतली माहिती। पुण्यात ठाकरे गट 2 जागा लढवणार असल्याची माहिती। फलटण विधानसभा मतदारसंघ महायुतीत भाजपने लढवावा। देवेंद्र फडणवीसांकडे प्रयास भोसले यांची मागणी। विकास ठाकरेंना विधानसभेत स्वपक्षीयांकडून आव्हान। काँग्रेसचे बंडखोर नेते नरेंद्र जिचकार यांचा नागपूर पश्चिम विधानसभेवर दावा। अहमदनगरमध्ये विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा। आमदार संग्राम जगतापांच्या समर्थकांची बॅनरबाजी। शहरातील प्रत्येक चौकातील मोठे होर्डिंग आतापासून बुक। विधानसभेत नालायक लोक आहेत, आम्ही लायक माणसं पाठवू। लक्ष्मण हाके। दारूवाले, मटकावाले विधानसभेत आहेत, लक्ष्मण हाकेंची टीका। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि सोलापूरमध्ये आजपासून जरांगेंच्या बैठकांचा धडाका। नेत्यांच्या मागे न जाता दसरा मेळाव्याला एकत्र या, जरांगेंचं आवाहन।